नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी कोणती आहे? तर शेतकरी बांधवांनो, हे जे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते पीक विम्याचं अपडेट आहे। तर मग सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा बद्दलचं जे अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत ते अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे। संपूर्ण शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता शासनाकडून जो शेवटचा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची जी काही शेवटची बैठक पार पडलेली आहे, तर त्या शेवटच्या बैठकीमध्ये जो काही सरकारने शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयामध्ये कोणती जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांना किती पीक विमा मिळणार आहे आणि जो पीक विमा मिळणार आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम मिळणार आहे आणि त्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव यामध्ये पात्र ठरणार आहेत, याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हानिहाय अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आज आहे 12 ऑक्टोबर 2024 आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या विजयादशमीचा दिवस म्हणजेच दसरा। तर सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून, माझ्या यूट्यूब चॅनलकडून आणि माझ्या फॅमिलीकडून सर्व शेतकरी बांधवांना विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर मित्रांनो, आता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही जिल्हे जाणून घेणार आहोत तर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, त्यामध्ये ती कोणती जिल्हे आहेत, तर आपण या अगोदर जाणून घेऊया किती जिल्हे कोणते आहेत। तर यामध्ये नाशिक जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा, सातारा आणि चंद्रपूर ही जी काही 6 जिल्हे आहे, चंद्रपूर, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक ही 6 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता या 6 जिल्ह्यांमध्ये किती रक्कम ही पीक विम्यासाठी मंजूर झालेली आहे आणि ती केव्हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा जमा झाली आहे तर ती केव्हापासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ती केव्हापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण मित्रांनो, बरेच शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की आमच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याचे पैसे हे जमा झालेले नाही, तर मग त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते केव्हा जमा होणार, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारची जी काही शेवटची बैठक पार पडलेली आहे म्हणजे मंत्रिमंडळाची जी काही शेवटची बैठक पार पडलेली आहे, त्यामध्ये आता पीक विम्याबद्दलचं महत्त्वपूर्ण असं अपडेट समोर आलेलं आहे। मित्रांनो, आता लवकरच आगामी विधानसभा निवडणुकीची जी आचारसंहिता आहे ती 20 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे आणि त्यामुळे आता ही जी काही बैठक शासनाची बैठक झालेली आहे तर ती बैठक शेवटची म्हणजेच अंतिम बैठक मानली तरी हरकत नाही आणि यापुढे आता कुठल्याही प्रकारची राज्य सरकारची किंवा मंत्रिमंडळाची कुठल्याही प्रकारची बैठक ही पार पडणार नाही आणि त्याचबरोबर शासनातर्फे कुठल्याही प्रकारचा GR सुद्धा काढण्यात येणार नाहीये। म्हणजेच आतापर्यंत आपल्याला जो काही पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, अनुदान असेल किंवा लाडकी बहीण असेल, म्हणजे कुठल्याही योजनांचा लाभ घेतलेला आहे आपण, तो आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर तेवढंच आपल्याला आता मिळणार आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी आहे, कर्जमाफी सुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण असेल। कर्जमाफीचे कर्जमाफीच्या काही घोषणा असतील किंवा पीक विम्याच्या असतील, जे काही उर्वरित शेतकरी बांधव आहे त्यांना लाभ झालेला नाही अशा शेतकरी बांधवांना आता या आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतरच याचा विचार केला जाईल असं म्हटलं तरी हरकत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता जी काही शेवटची बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर मग हे केव्हा सुरू झालेलं आहे, यामध्ये कोणती जिल्हे आहेत आणि किती शेतकरी बांधवांना मिळणार आहे हे सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक ही जी 6 जिल्हे आहेत तर या 6 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। तर ते 10 ऑक्टोबर रोजी चालू झालेलं आहे, म्हणजे 3 दिवसांपूर्वी सुरू झालेलं आहे आणि आज, उद्या आणि परवा म्हणजे अद्यापही 3 दिवस बाकी आहेत। तर या येत्या 3 दिवसांमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमा झालेलं नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते लवकरच जमा होईल। तर मित्रांनो, आता घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट। मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 656 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ती ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2-3 दिवसांमध्ये तो पीक विमा जमा होणार आहे। म्हणजेच 15 ऑक्टोबरच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल। त्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 470 कोटी रुपयांचा निधी हा
मंजूर झालेला आहे आणि 10 ऑक्टोबरपासूनच या पीक विम्याचं वाटप जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये जे उर्वरित शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होईल। त्यानंतर मित्रांनो, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 713 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला असून 10 ऑक्टोबरपासूनच त्याचंही वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू झालेला आहे, म्हणजे जमा व्हायला सुरू झालेला आहे आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये जे उर्वरित शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होईल। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 2.66 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि 10 ऑक्टोबरपासूनच या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्येही पीक विम्याचं वाटप पैसे जमा होतील। त्यानंतर सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 27.73 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि हा 27.73 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो 10 ऑक्टोबरपासून वाटपास सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि अजून 2-3 दिवस बाकी आहे। तर या येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही शेतकरी बाकी आहे त्यांच्याही खात्यामध्ये ती रक्कम जमा होईल। त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 58.90 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 10 ऑक्टोबर रोजीच अनुदान वाटपास सुरुवात झालेली आहे आणि ते 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाही केलं जाईल। तर मित्रांनो, आता नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आणि चंद्रपूर आपण ही जी काही 6 जिल्हे पाहिलेले आहेत तर या 6 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा ज्या पिकासाठी मिळालेला आहे तर ते पिकं म्हणजे कापूस आणि सोयाबीन, कारण महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची संख्या जास्त आहे। त्यामुळे महत्त्वाची पिके जर कोणते असतील तर कापूस आणि सोयाबीन। इतरही पिकांना पीक विमा देण्यात आलेला आहे, परंतु जास्तीत जास्त कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता शेवटची मंत्रिमंडळ बैठकही पार पडलेली आहे आणि ह्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी जो GR काढलेला आहे तर तो GR सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा आहे। त्या GR मध्ये सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचं अनुदान जे आहे ते विधानसभा आचारसंहितेपूर्वीच जमा होईल। पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, कर्जमाफी असेल, सर्व ज्या काही घोषणा सरकारने केल्या होत्या त्या घोषणांचे म्हणजे त्या अनुदानाचे पैसे हे 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल असं सांगण्यात आलं होतं आणि ते कामही पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, आता शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे, कारण आता 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा आचारसंहिता लागू होत आहे आणि विधानसभा आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची बैठक पार पडत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा शासकीय GR हा काढला जात नाही। त्यामुळे आता इथून पुढे आतापर्यंत आपण ज्या ज्या योजनांचा लाभ घेतलेला आहे त्या योजनेवरतीच आपल्याला थांबावं लागणार आहे आणि उर्वरित ज्या काही योजना असतील किंवा जे काही अनुदान आपलं बाकी असेल, कर्जमाफी असेल, ते आता विधानसभा निवडणुकीनंतरच हे प्रश्न सोडवले जातील। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होता। आपली माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेल किंवा सरकारी योजनांची माहिती असेल ही सर्वप्रथम आम्ही तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या यूट्यूब चॅनलवरती करत असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।